आशुला, अरे एवढ्या रात्री इथे कशी असेल समीर? ती घरी गेली असणार ना. अगं पण मला मालविका म्हणली की ती तुझ्या बरोबर आहे म्हणून. अरे हो, ती म्हणजे आताच गेली. अरे त्यामुळे. आशू एकटी गेली घरी एवढ्या रात्री? अरे हे शेट यार, एक दिवस या खोटेपणाचा फुगा मीच फोडणार आहे. समीरचा फोन आहे. हॅलो. पोचलीस घरी? हा? रोहनला एवढी सुद्धा अक्कल नाहीये? एवढ्या रात्री तुला एकटीला घरी पाठवला? त्यांचं लग्न ठरलं म्हणून काय झालं? तुला असं वाऱ्यावर सोडायचं? सोडायला येता येत नाही त्याला? समीर. अश्विनी, आधी जेवण पूर्ण कर, मग फोन. काय वहिनी ओरडते ना उशीर झाला म्हणून? जा बघ जरा काय ते, आणि दादाला सांग मी नंतर फोन करतो म्हणून. ठीक आहे? हो. नुसता ओरडा खाऊन पोट भरू नको, खा काहीतरी, कळलं? बाय. सॉरी, सहजच आला होता. वा, किती दिवसांनी आरामात पेपर वाचायला मिळतोय. सुख आहे. पलाश, कुठं आहेस तू? कॉफी करू का तुझ्यासाठी? नाही नको, माझं झालंय सगळं. बरं ऐक, जरा बाहेर जाऊन येतोय, मला महत्वाची मीटिंग आहे. ए काय रे, कॅन्सल आहे सगळं म्हणाला होतास ना, अशी कशी मीटिंग ठेवलीस? हॅलो. ओ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम सो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. पण प्लीज मी पलाशशी बोलू शकते का? तयार होतोय तो, निघालाच आहे मीटिंगसाठी. पण तुला स्पेसिफिकली सांगितलं होतं ना की 4 दिवस नो मीटिंग्स, नो अपॉइंटमेंट्स. अशी कशी फिक्स केलीस तू मीटिंग? एक्सक्यूज मी, ऑफकोर्स आय एम फॉलोइंग युअर इन्स्ट्रक्शन्स. आणि तुमच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे मी कुठलीही मीटिंग ठेवलेली नाहीये. हा, आता ही एक महत्वाची डेट ऍडजस्ट करायची होती, सो दॅट्स वाय फोन केला, नाही तर तोही केला नसता. ओके? अगं एवढं सगळं सांगून सुद्धा केटीने मीटिंग ठेवली. अरे वा, मस्त आहे ना केटीने मीटिंग. मी खूप प्रयत्न केला मीटिंग कॅन्सल करण्याचा, पण काहीच होऊ शकत नाही. एनिवे, मी लवकर मीटिंग आटपतो आणि घरी येतो. ओके, चल बाय. नक्की कोण खोटं बोलतंय, किटी की पलाश? मी तर कुठलीच मीटिंग प्लॅन केली नव्हती. मग हा कुठल्या मीटिंगला चाललाय?
आशू रांगोळी काढतेस? हो, मा म्हणाल्या चालेल रांगोळी काढली तर, आणि मलाही जरा कंटाळा आला होता म्हणून. अगं रांगोळीच काढतेस ना, मग एवढं एक्सप्लेनेशन द्यायची काय गरज आहे? छान वाटतं, काढ ना. तुला माहितीये दारासमोर मीही रोज रांगोळी काढायचे पूर्वी. किती छान वाटतं ना दारापुढे रांगोळी काढायला. पूर्वी लग्नानंतर काही दिवस मी रोज घरापुढे रांगोळी काढायचे, खूप मज्जा यायची. पण हळूहळू मग सगळाच उत्साह कमी व्हायला लागला. पण आता तुम्हाला पाहिजे तसं सगळं होतंय ना, मग पुन्हा सुरुवात करा. मी रांगोळी काढली, तुम्ही रंग भरा. तुम्ही किती सफाईने रांगोळी काढताय. मी तुला म्हटलं ना, कॉलेजमध्ये मी असताना अनेक रांगोळी स्पर्धेमध्ये मी भाग घेतलाय. खूप वेळा बक्षिसं सुद्धा मिळाली आहेत मला. रांगोळी काढण्यामध्ये माझा हात धरणारं दुसरं कोणी नव्हतं. खरंच? मला हे रांगोळीचे रंग फार आवडतात. पण आता नाही काढावीशी वाटत रांगोळी. आयुष्यातले सगळेच रंग फिकट झाल्यासारखे वाटतात. तो उत्साह, ती उमेद वाटतच नाही आता. आपलं ठरलंय ना असं नाही बोलायचं. नाहीतर मी तुम्ही मला जसं बोलता ना तसं बोल. बर. अरे वा, रांगोळी आज काही विशेष आहे का? काही नाही, आशूला कंटाळा आला तर म्हणून तिने काढली. आले मी हात धुवून. छान आहे रांगोळी. सॉरी, काल चुकून जे रिअली सॉरी. नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. तुम्हाला खरंच काही माहित नव्हतं. म्हणजे अँड थँक्यू व्हेरी मच. कशाबद्दल? नमितामध्ये हळूहळू का होईना बदल होतोय. मला माझी पूर्वीची नमिता पुन्हा मिळाल्यासारखं वाटतं. प्रॉब्ली तुझ्यामुळे मला वाटतं. आणि हे सगळं लवकर येशील तू का रात्री उशीर होणार यायला? बघू, मीटिंग्स आहेत. मी कळवतो ना तुला. हा, फोन करेल. हो, मिहिरला कुठेतरी असं आपण बाहेर घेऊन जाऊया. बरं बरं, चालेल. आणि लवकर आलास तर बरं होईल, म्हणजे किमान आपल्याला बाहेर तरी जातं. तू इकडे बस. आईने सांगितले नमिता मामीला त्रास नाही द्यायचा, कारण तिच्याकडे बाळ येणार आहे ना, म्हणून आपण दोघं खेळूया. खूप सारे खेळ खेळूया, कारण बाळ जरी येणार असलं तरी आम्ही या मोठ्या बाळावर मस्ती करूच शकतो, हो की नाही? नाही, मी आशुताई बरोबर खेळणार. हळू हळू हळू. मिहिर, ऐक 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 ऐक. आधी आपण खायला करूया. चीज टोस्ट करूया का? तुला आवडतात ना? चल चल ती चल. आशुताई करेल. मिहिर, मला येत नाही चीज टोस्ट बनवायला. काय? मला थालीपीठ पिझ्झा येतो. थालीपीठ पिझ्झा म्हणजे काय? मी दाखवते, चल. एक एक मिनिट. आपण असं केलं तर आपण सगळेजण फिरायला जाऊया, शॉपिंगला जाऊया. आणि आशुताई, तुला मज्जा माहितीये की नाही? एका मुलाला बर्गर खूप आवडतो. जायचं बर्गर खायला? तसंही नंतर तुला बाहेर पडता येणार नाहीये. जाऊया? चालेल. शोभा, परशुरामला गाडी करायला सांग. चला निघूया आपण. मी आले ते का. चला चला.
हा बोल ग. हॅलो, हा पलाश. अरे काय कुठेस तू? त्या मीराने मला केवढं झापलं माहितीये तुला? तुला काही बोललीस का? नाही, मी काहीच बोलले नाही तिच्याशी. पण तू कुठे आहेस? म्हणजे तू मीरा बरोबर असणार होतास ना? तेच तर करतोय ना, बायकोसाठी गिफ्ट आणायला बाहेर आलोय. हो, हाऊ स्वीट. बाय. हा चल बाय. मामी मला योयो पाहिजे. योयो? अरे आता इथे कुठे मिळणार योयो? आपण केवढी दुकानं पालथी घातली, संपली सगळी दुकानं. नाही, मला आत्ता योयो पाहिजे. मिहीर, तू हट्ट करणार नाहीस असं मला प्रॉमिस केलं होतंस की नाही? मग असं का करतोस तू? ते बघ, तिकडे एक दुकान दिसते, तिकडे मिळेल योयो. अशू, तू थांब इथे, आम्ही घेऊन आलो. तो काय योयो का काय ते. मी येते ना. नको का, उगाच कशाला वणवण करतेस? या दुकानात नाही मिळालं तर अजून 4 दुकानं बघावी लागतील. आम्ही येतोच, जाऊ. तू थांब. चला योयो बॉय. दिसत आहे का? ओ हो 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 हो. अरे अश्विनी, अलभ्यला अश्विनी. वा, काय छान योग आहेस. काय आहेस कुठे? तुझं काही फोन नाही, काय नाही. मी आपल्या चक्रा मारतो तुझ्या घरच्या. काय झालं? तू अशी घाबरतेस का? आजकाल काय बाबा, तुमच्या अवतीभोवती सगळी श्रीमंत मंडळी आहेत. जरा आमच्यासारख्या गरिबांकडे पण बघायला सांगते ना. मी बोललो होतो तुला फोनवर, आठवतं का? तुम्ही असं का बोलताय? अजूनही व्यवस्थितच बोलतोय. पण तू जर खरं सांगितलं नाहीस तर मी कसं बोलायचं हे मला चांगलं ठाऊक. चला, काय काय चाललंय तुझं आजकाल ना ते सांगू टाक मला एकदा. कमॉन कमॉन स्पीक. खूप साधी आणि सरळ माणसात असं वाटलं होतं मला. पण तू, तुझा भाऊ आणि त्या वहिनी लपवा छपी करत एकदम पटायतात तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, मी हा जो काय खेळ खेळता ना, कोणाशी खेळता माहिती आहे ना? होळकर, इन्स्पेक्टर होळकरशी खेळता. फार महागात पडेल खेळ तुला. म्हणजे तुझ्या त्या 10 लाख रुपयाच्या केस पेक्षाही जास्त महाग पडेल. कळलं? हा सर बोला. हो सर, लगेच रिपोर्ट करतो. हो येतोच, निघतोच आहे मी. ओके सर. आता जातोय मी. पण अश्विनी, तुझा इश्यू अजूनही संपलेला नाहीये. भेटू आपण लवकर. कसं गाडीत? झालं आता? अजून काही बाकी राहिलंय शॉपिंग करायचं? योयो योयो योयो. अरे हे काय, तू अजून इथेच का उभी? गाडीत बसली का नाही? जातच होते. केवढी दुकानं पालथी घालायला लावली यांनी. लहान मुलांबरोबर म्हणजे पेशन्स ट्राय होतो आपला. पण मला मज्जा येते. म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे काही नाही. हा मुलगा ना मला वेडं करणार 2 दिवसात. चला गाडीत बसा. बस चल. मामी, मी पुढे बसणार. हे अजिबात नाही. तू अजिबात पुढे बसायचं नाहीयेस. सारखा ड्रायव्हर काकांना त्रास देतोस. ओके, प्रॉमिस? ड्रायव्हर काकांना त्रास देणार नाहीस, सारखं मागे वळून गप्पा मारणार नाहीस. चला बसा गाडीत. आणि तो योयो सांभाळून, लागेल त्यांना. चला. शुभ मामा खुश होणार आहे मी हिरला ऑफिस मध्ये आलेलं बघून.
मलाच खूप मजा वाटते. शुभंकरला खूप आनंद होणार आहे मिहिरला पाहून. तुम्ही आणि मिहिर वर जा, मी गाडीतच थांब. अगं वेडी आहेस का? गाडीत का बसणार आहेस तू? आणि तुला काय वाटतं मिहिर तुला बसू देईल? तुला ऑफिस दाखवायला खेचत तोच पहिल्यांदा घेऊन जाईल. नाही पण शुभंकर सर बिझी असतील ना, आपण उगाच कशाला त्यांना. हो तो त्या बाबतीत पर्टिक्युलर आहे हे खरं आहे. आणि हल्ली आता एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. त्याची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड होती सरोज, ती लग्न करून दिल्लीला गेली आहे. त्यामुळे थोडा कामाचं प्रेशर जास्त आहे. प्रशांत म्हणून कोणीतरी त्यांनी असिस्टंट ठेवला, पण तो काही तेवढा एफिशियंट आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे सगळंच काम बिचारा शुभंकरवर पडतं. चिडचिडा झालाय खरा कामाच्या बाबतीत, पण मिहिरला सगळं माफ. काय काय झालं अशो? मालू. हो अगं माफ मार. परशुराम गाडी थांबव जरा पुढे. नको. चला साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊया. निघ तू. मी दुपारी 3 वाजता आकृतीच्या ऑफिसमध्ये जातलोय. अजून काय पेपर घेऊन जायचे असत? नाही, आकृतीच्या ऑफिसमध्ये पेपर्स न्यायचे नाहीये, तिकडनं आणायचे आहेत. बर. त्यांच्याकडनं रिव्हर्स एस्टिमेटची फाईल आणायची. रिव्हर्स एस्टिमेट न विसरता. बर. हा ठीक. गेलास तरी चालेल. हे परमेश्वरा, आज मोठं योगायोग म्हणायचो. दरवाजे उघडले नाही, 2-2 गौरी हजर. काय वहिनी साहेब, बरा असा ना? मी बरी असा, तू बरा असा ना? काय गरीबाची टिंगल करतात. हा मिथा, तुम्ही दोघी इथे? तुला काय वाटलं? तू ऑफिसमध्ये कसं काम करतोस हे बघायला आम्ही आलोय. आम्ही शुभंकरला नाही, मामाला भेटायला आलोय बाबा. ओ अच्छा अच्छा अच्छा. पण आहे कुठे तो? लॉबी मधल्या फिश टँक जवळच उभा आहे, तिकडनं हलायलाच तयार नाही. मी आले त्याला बोलून. थांबा थांबा, मी बघतोय. आतापासूनच माशांबरोबर खेळता म्हणजे प्युअर नॉनव्हेज असा की काय? साहेब, हो साहेब. मामाच्या ऑफिस मध्ये यायचं म्हणून अखंड बडबड बडबड करत आलाय रस्ता भरतो. अच्छा, पण काय ग, तुम्ही भटकंती कुठे कुठे केलीत? भटकंती काय काय ते योयो का काय ते शोधायला एवढी दुकानं पालथी घातली आहेत ना आम्ही. सापडलं बाबा पण एकदाच, सुटले मी. दमला असाल फिरून फिरून, बसा. ये काय रे, सरोज गेल्यापासून ही सगळी कामं तुलाच करावी लागतात. अगं काय करणार. सरोजची मेल आली. हो हो, खुशाली करताच मेल पाठवली आहे, पण त्यात तुझं सॉलिड कौतुक. का? तू काहीतरी म्हणे तिला रेसिपीज वगैरे सांगितल्या होत्यास. त्या रेसिपीज तिनं तिच्या सासरच्याला खाऊ घातल्या आणि त्यामुळे तिची सासू सॉलिड इम्प्रेस्ड आहे. हे मग दाखव ना. मी हे बघ ना, काढलीच आहे. हे बघ. आय एम सो सॉरी. मी करते. अश्विनी, अगं राहू दे, तुला पेपर्स लावायला जमणार नाही. मी सांगेन नंतर कोणाला तरी लावायला. नाही, मी लावते.